जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 9/3/2026 पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाधान कारंडे कुटुंबियाचे अमरण उपोषण सुरू. धायरी येथील काही जातीवादी गुंडांकडून मारहाण व जीवे मारण्याची धमकी कुटुंबाला दिल्याबाबत पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे. जातीवरून शिवीगाळ करणे व महिला व मुलींना छेडछाड करणे. पोलिसांमध्ये तक्रार केली असता आम्हाला आमची दाद घेतली जात नाही असे या कुटुंबाचे सांगणे आहे. म्हणून त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. पुणे पोलीस आयुक्त आम्हाला न्याय देतील का? UPSC विद्यार्थिनी विजया कारंडे हिने पोलीस प्रशासनाला सवाल केला आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि करुणामय गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन करून इथे जमलेल्या पत्रकार बंधू आणि माझ्या सर्व कुटुंब मित्रांनो, आज इथं काही मी आनंद म्हणून आलेलो नाही, तर माझ्या व माझ्या कुटुंबियावर जो काय जातीयवाद्यांनी माझ्या कुटुंबियावरती हल्ला केला, माझ्या मुलीचे कपडे फाटस्तोर त्यांना माझ्या मिसेसला, माझ्या 2 मुलांना कपडे फाटस्तोर मारलं, जातीवाची एक शिवीगाळ केली आणि त्याच्यानंतरही कोर्टात गुन्हा दाखल झाला असताना, चार्जशीट दाखल झालेला असताना मेहरबान कोर्टावर आमचा भरोसा आहे. पण कोर्टात चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर सुद्धा आरोपींनी इतके मोकाट सुटले, त्यांना कोणाचं भय नाही. आणि त्यांनी कारण काय, म्हणजे भांडणाचं कारण काय झालं? कसं भांडणाचं वाद झाला? कारण काय? कारण म्हणजे असं जातीवाचक शिवीगाळ करणं. शेजारी राहिलेत का ते खाली पार्किंगला राहायला आहेत. बर. आणि ते बिल्डर आहेत. कुठल्या एरियामध्ये राहिले? कुठं? ते दायरी लायगुडे वस्तीमध्ये राहायला आहेत. बर. आणि म्हणजे वारंवार माझ्या गाडीवरती सही आहे बाबासाहेबांची, त्या सहीकडे बघून थुकणं, आमचं गॅलरीतनं पाणी पडलं तर त्या पाण्याला बघून वरती बघून शिव्या देणं, जातीवाचक शिवेगाळ करणं, किरकोळ गोष्टीवर आम्हाला स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही का? स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याच्या नंतर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पोलिस त्यांना ज्यावेळेस घ्यायला गेले त्यावेळेस त्यांनी फार आमचे जातीवाचक शिवीगाळ करून माझ्या फॅमिलीला मारहाणी सुरुवात केली. आणि फॅमिलीला मारहाणी सुरुवात केल्याच्या नंतर तिथं आपले पोलिसांचे कर्मचारी आले होते, NC दाखल केलेले त्याच्यामुळे, तर त्यांनी त्या पोलिसांनाही मारहाण केली. त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. आणि पोलिसांनाही मारहाण केल्याच्या नंतर बराच त्यांनी आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला, आम्हाला तिथून पळवण्याचा प्रयत्न केला, धमकावण्याचा प्रयत्न केला. तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं हे बसण्याचं कारण काय? नेमकं तुमचं काय कारण म्हणजे आता तुम्ही जिल्हाधिकारीकडे उपोषणला बसलेला आहात, नेमकं काय कारण आहे? ही जी काही जातीयवादी जी काही मानसिकतेची जी काही लोक आहेत यांच्यापासून मला व माझ्या फॅमिलीच्या जीवाला धोका आहे. बर. आणि याच्यामध्ये पोलिसांकडे वारंवार तक्रार देऊन सुद्धा यांना कायद्याचं कुठलंही भय राहिलेलं नाही. बर. त्याच्यामुळं आमची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एवढीच, प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि यांना पाठीशी घालणाऱ्या नांदेड सिटीच्या पोलीस प्रशासनावर सुद्धा पोलिसांनी जिल्हाधिकारी साहेबांनी तपास करून कठोर कारवाई करावी, एवढीच आमची विनंती. आणि आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं ही आमची प्रमुख मागणी. सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम नमो बुद्धाय. मी विजया कारंडे. आज आम्ही इथे बसलो आहोत, त्याच्या मागचा आमचा मूळ उद्देश एवढाच आहे की हे जे काही या प्रकरणामधले आरोपी आहेत त्यांना त्वरित आणि तात्काळ अटक झाली पाहिजे. त्यांना सहकार्य करणारे जे काही पोलीस आहेत किंवा जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या सगळ्यांची चौकशी करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. कारण मी स्वतः एक UPSC करणारी विद्यार्थिनी आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्या अभ्यासावरती होत आहे. समाजामध्ये अशा वृत्तीचे लोक असल्यामुळे प्रशासनामध्ये पाऊल टाकणाऱ्या युवा पिढीने कोणाकडे बघून काय शिकायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आमच्यावरती म्हणजे जाती
वाचक बोलून सरांना खालच्या पातळीवरती बघितल्यामुळे ॲज अ स्टुडंट पुढे जाऊन कुठेतरी या गोष्टीचा खूप मोठा इश्यू होणार आहे. त्यामुळे आम्हाला न्याय हवा आहे. माझे वडील आज 40 कंप्लीट झाले आहे त्यांचं, म्हणजे 40 वर्षाच्या वरती आहेत. तरी पण पोलीस स्टेशनमध्ये त्यांना ज्या प्रकारे बोललं जातं किंवा ज्या प्रकारची त्यांना वागणूक दिली जाते ती अतिशय खालच्या पातळीची आहे. कारण त्यांचं वय बघता जसा संविधानामध्ये सगळ्यांना समान न्याय मिळायला पाहिजे असा उद्देश मोठ्या प्रमाणामध्ये केला आहे. तसंच जर तुम्ही एखाद्या वरच्या पोस्टवरती आहात त्याचप्रमाणे साधारण माणसाला देखील त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना देखील त्यांचा तो अधिकार पूर्णपणे मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. आणि माझी वरिष्ठांकडे एवढीच मागणी आहे की या प्रकरणाचं लवकरात लवकर चौकशी करून त्यांना ताब्यात घ्यावं आणि यावरती कडक कारवाई केली जावी. नाव सांगितलं ना पूर्ण नाव? माझं नाव विजया समाधान कारंडे. म्हणजे असं तुझ्या काय हल्ला वगैरे तुला असं काय अनुभव आलाय का? हो, मला पण म्हणजे त्यांनी तुला कोणी मारहाण वगैरे केली का? हा, भाविका बोरसे, हा. कीर्ती संजय बोरसे आणि यांची जी इथं नावे लावलेली आहेत की बरं. गणेश पाटील, दिलीप पाटील यांच्याकडून देखील मारहाण झालेली आहे. तुला मारहाण झालेली? हो, बरं, मला मग देखील पोलीस कंप्लेंट केलेली आहे? त्यावरती पोलीस कंप्लेंट केली आहे, पण ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे आतापर्यंत पोलिसांकडून देखील काम झालेलं नाहीये. अच्छा, तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आहे. हो. ओके, तुम्ही बोलणार आहे का? बोला दोन शब्द. दोन शब्द बोला. त्यांच्यावर कारवाई व्हावी. बोला, बोलणार पण दोन शब्द बोल. नाव सांग. माझे नाव राणी समाधान कारंडे. थोडं बरं. माझी देखील हीच मागणी की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. तुम्हाला आमच्यावर तिथे त्रास होतोय का? तुम्हाला काय म्हणजे काय नेमकं काय म्हणजे त्रास? आम्हाला तिथे अनकम्फर्टेबल फील होतं. अच्छा, कम्फर्टेबल. बर, अनकम्फर्टेबल वाटते तिथे आणि जाता येताना सतत भीती वाटते. वातावरण हा, राहतंय. बर. तू काय करते? तू कितीला आहेस? मी आता फर्स्ट इयरला आहे, डिप्लोमा इंजिनिअरिंग करते. बर. SC कॅटेगरी मधनं बौद्ध समाजाची? हो. बर, मग तुला कुणाकडून त्रास होता? असं कोण लोक आहेत ते? ऍक्च्युली काय झालं होतं, ह्याच कंप्लेंट वगैरे चालू असताना मी जेव्हा कॉलेजवरून रिटर्न येत होते तेव्हा मी गाडी क्रॉस केली होती मला. त्यामुळे कॉलेजला जाताना कॉलेजवरून येताना असं भीतीचं वातावरण राहतंय आणि ते कधीही येऊन शिवीगाळ वगैरे करायचा प्रकार चालूच आहे. त्यामुळेही अभ्यासावरती परिणाम होतो. बर. मग स्थानिक पोलीस स्टेशन कंप्लेंट दिलेली आहे? हो, दिलेली आहे. मग आता कलेक्टर ऑफिसकडे तुम्ही उपोषणाला बसलेला आहात. काय म्हणणं आहे तुझं नेमकं? कलेक्टर साहेबांना काय सांगणार आहे? पोलीस आयुक्तांना काय सांगणार आहे तू? लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि जे काही असेल ते लवकरात लवकर रिझल्ट द्यावा. हे सगळे बसलेले आई, वडील, मुलगा, भाऊ, हो. नातेवाईक सगळे ना, कुटुंब बसले तुम्ही? ओके. ते आमच्या कुटुंबाचे पण. हो. जोपर्यंत न्याय मिळत नाही अच्छा, तोपर्यंत बसलेला आहात. तोपर्यंत आम्ही अमोल उपोषणाची भूमिका घेणार आहोत. बरं. त्यांना कठोरात कठोर आरोपींना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे चालूच आहे.